त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट पासून व्हीआयपी दर्शन बंद. श्रावण मासातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्राधान्य. शासकीय अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ही वेळ व संख्येची मर्यादा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण मासात दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 13 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2026 13 सप्टेंबर 2026 या कालावधीत केंद्रीय किंवा राज्य स्तरावरील राज्य शिष्टाचारानुसार प्राप्त होणाऱ्या लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. श्रावण मासात त्र्यंबकेश्वर मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असून दर्शन व्यवस्था, सुरक्षा तसेच प्रशासनावर मोठा ताण निर्माण होतो. भाविकांना कमीत कमी वेळेत आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली. दरम्यान शासकीय विभागाकडून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ही संख्या आणि वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज जास्तीत जास्त 20 अति महत्त्वाच्या व्यक्तींनाच दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या 2 वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. श्रावण मासाच्या कालावधीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनावर गर्दीमुळे होणारा अतिरिक्त ताण आणि निर्माण होणाऱ्या विविध अडचणी टाळण्यासाठी सरकारी, निमसरकारी तसेच इतर विभागांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी अधिक माहिती देताना सांगितले की श्रावण मासातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवणे हे ट्रस्टचे प्राधान्य आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनाबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्व संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. नमस्कार. दिनांक 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासानिमित्त सर्व भाविकांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे स्वागत. मी भाविकांना सूचित करू इच्छितो की 13 तारखेपासून श्रावण मास संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अतिमहत्त्वाच्या व्हीआयपी व्यक्ती व राजशिष्टाचार असलेल्या व्यक्ती, सर्व शासकीय कार्यालयांमधील येणारे महत्त्वाचे भारतभरातून प्रोटोकॉल यांना सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 या वेळेतच व्हीआयपी दर्शन देण्यात येईल. त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या सोमवारी प्रचंड गर्दी फेरीसाठी होत असते. त्या गर्दीच्या कालावधीमध्ये देखील दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता असेल, त्र्यंबकेश्वर शहरामधील सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत मंदिराच्या बाहेर जी रांग जाते त्या ठिकाणी गैरसोय निर्माण होते. तिथं अधिकचे गार्ड आम्ही श्रावण महिन्यात ठेवणार आहोत. त्यामुळे भाविकांनी स्वतःची काळजी या काळामध्ये घेणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त जी काही अधिकची गर्दी होईल त्या गर्दीचं नियोजन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे चेअरमन सोलुने साहेब असतील, आमचे सर्व सहकारी विश्वस्त यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे.